सुहास, एकदाच पाहिलं आणि प्रेम झालं. मग नंतर विचारलं नाही तुम्ही मला. एका नजरेतून तू आवडली होतीस मला. पण प्रेम तेव्हा झालं जेव्हा मी तुला खुळ्या माणसांना एका रात्री ब्लँकेट वाटताना पाहिलं. जेव्हा मी कॉलेजच्या समोरून जात होतो तेव्हापासून. माया म्हणाली. हो, मी रोज बघायची. कॉलेज झालं, क्लासला गेले की संध्याकाळी येताना थंडीत ते खुळे लोक अडकून असायचे. मला दया यायची. मग मी माझ्या पॉकेट मनीमधून दर महिन्याला काही ब्लँकेट्स विकत घ्यायची आणि त्यांना नेऊन द्यायची. शेवटी ती पण माणसंच आहेत ना. काही विशिष्ट कारणामुळे ते असे झालेले असतात. हकललेलं असतं घरच्यांनी त्यांना. बाकी काहीच नाही. बाकी काही नाही तर एवढं तर करू शकतो ना आपण. तसंही माझ्या घरी पैशांची काहीच कमी नव्हती. पुण्य करायला गेलं पैसा तर काय बिघडतं, ती भरभरून सांगत होती आणि सुहास मंत्रमुग्ध होऊन ऐकत होता. हेच मला आवडलं होतं. म्हणून जेवढे दिवस मी होतो तेवढे दिवस मी तुला एक नजर पाहायला मिळावी म्हणून सायकलवरून यायचो. सुहास म्हणाला. मग मला कधी विचारायचं धाडस का नाही केलं? सुहास, त्याच वेळी भेटलो असतो तर. ती शून्यात हरवून गेली. त्यानंतर मी तुला, असं बोलत सुहास मध्येच थांबला. जाऊ दे, सोड. चल, थंडी वाढलीये, नाहीतर उद्या सर्दीनं इथेच गारठून बसून राहशील. तिला शून्यात हरवलेलं पाहून तो तिला उठवत म्हणाला. तसं तिने त्याचा हात पकडला आणि उभं राहून त्याला गच्च मिठी मारली. सुहास, मी तुम्हाला मानव सोबत दिसले ना, म्हणून तुम्ही माझा विषय डोक्यातून काढून टाकला ना. किती समजूतदार आहात सुहास तुम्ही. का नाही मला अडवलं तेव्हाच? का नाही आपलं प्रेम व्यक्त केलं? आज परिस्थिती खूप वेगळी असती सुहास. माया रडत रडत सांगत होती. आज माझं प्रेम माझ्याजवळ आहे. मग ते काही वेळाने का असेना. अनेक परीक्षा पास होऊन नशिबाने मला माझं प्रेम परत दिलंय. आणि माया, ओढून पाडून प्रेम मिळवणं म्हणजे प्रेम नाही ग. तू त्याच्यासोबत खुश वाटली आणि तोही तुला जपताना पाहिलं होतं मी, म्हणून मी बाजूला झालो. शेवटी समर्पण हेच खरं ना. हेच खरं प्रेम असतं ना. मग पण आज माझं प्रेम माझ्याजवळ आहे, तेही आयुष्यभरासाठी. हीच माझी खरी कमाई आहे. सुहास तिची मिठी घट्ट करत समजावून सांगू लागला. किती गोड आहात सुहास तुम्ही. मी का नाही समजू शकले? खरंच मी खूप नशीबवान आहे. तुम्ही माझे पती आहात. देवाचे मानले तेवढे आभार कमी. लव्ह यू सुहास. मला सोडून कुठेच जाऊ नका तुम्ही. ती त्याच्या छातीवर ओठ टेकवत म्हणाली. तसं त्याचं मन भरून आलं. अंगात गोड शिरशिरी गेली. त्याने तिला अलगद उचलून आत बेडवर झोपवलं आणि सर्व बंद करून ब्लँकेट ओढवून दिला. जवळ घेऊन झोपून गेला. आज त्याच्यातील खरा दुरावा अनेक प्रश्न संपत होते. खऱ्या अर्थाने ते दोघं एकमेकांची बनले होते. नियती आणि त्यांची साथ लिहून ठेवली होती. अनेक संकटे पार करून ते दोघं एकमेकांचे झाले होते. दिवसभराच्या थकव्याने लगेच झोपेच्या अधीन झाले. एकमेकांच्या मिठीत नवीन नात्यांची सुरुवात करत नवीन पहाटेच्या आशेने दोघं जीव सुखाने झोपून गेले. सकाळी नेहमीप्रमाणे त्यांना जाग आली तर ती त्याच्या बाहुपाशात घट्ट आवळून झोपली होती. पूर्ण अंग आकसून घेतलं होतं तिने. अंगावरची साडी सरकली होती, त्यामुळे तिला थोडी थंडी जाणवत होती. म्हणून त्याने ब्लँकेट व्यवस्थित घेतलं आणि मिठी सैल केली. त्याची मिठी सैल झालेलं जाणवलं. तसं तिनं चुळबुळ सुरू केली. ते पाहून त्यानं पुन्हा तिला जवळ घेतलं आणि पडून राहिला.
आज त्याला तिचं प्रेम पुन्हा नव्याने प्राप्त झालं होतं. आपलं प्रेम आपल्या आयुष्यात पुन्हा मिळालं यापेक्षा दुसरं समाधान नाही. निसटून गेलेला मोती पुन्हा हातात आपोआप यावा असं वाटत होतं त्याला. माया, खरंच आज मी सुखावलो. तुझ्या मनात माझ्याबद्दल असलेला प्रेमाच्या होकाराने किंवा माझ्या मनाची अवस्था तुझ्यासमोर व्यक्त झाल्याने, माझं प्रेम इतक्या वर्षांनी व्यक्त केल्याचा हा आनंद, हा जगावेगळा होता. तू माझी आहेस, तू माझी आहेस आणि मी तुझा. या विचारात आज सुहास मनाशी विचार करत होता आणि तिच्या केसातून हात फिरवत होता. तशी तिला किंचित जाग आली. तिनं वळून मागे त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्या छातीवर आपले ओठ ठेवले. त्याचं अंग मोहरून आलं. त्यानं पण तिला घट्ट मिठी मारली. पुन्हा विचारात गेला. एका नवीन आयुष्याला सुरुवात करायची असं ठरवलं. माझ्या मनावर प्रेम करणारी मिळाली तर तिला पूर्ण द्यायचं असं ठरवलं होतं त्याने. तू माझ्या नशिबात नाहीस तर जी असेल तिला आल्यावर तेवढंच प्रेम द्यायचं त्याने ठरवलं होतं. पण एवढं झाल्यानंतरही तुझं स्थळ आलं आणि मी तुझा फोटो न बघताच होकार दिला होता. परंतु जेव्हा मी तुझा फोटो पाहिला तेव्हा मात्र मी चकित झालो, मनातून हादरलो. कारण घटस्फोटित आणि तू, मी खूप बेचैन झालो होतो. नशिबानं पुन्हा आपली गाठ बांधली आणि तू माझी झालीस. तो विचार करतच होता. तिने थोडं हळूच चेहरा बाजूला केला आणि सुहासराव पुन्हा पूर्णपणे गारठून गेले.